तर शहरी भागातील विद्यार्थ्यांचं नवोदय विद्यालयामध्ये सिलेक्शन हे फार कमी प्रमाणात का झालेलं आहे याचं नक्की कारण काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे। नवोदय विद्यालयासाठी आमचे सुद्धा एक 3-4 विद्यार्थ्यांचे एवढे चांगले मार्क आलेले होते, नवोदय विद्यालयासाठी त्यांनी पेपर खूप छान दिलेला आहे, तरी त्यांचं सिलेक्शन नाही झालेलं। नेमकं कारण काय आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया। तर यासाठी आपण वेटिंग लिस्ट मध्ये यांचा नंबर परत लागू शकतो का याच्याबद्दल आपण माहिती घेऊया, किंवा वेटिंग लिस्ट मध्ये परत लागू शकतो का, आता नाही लागला। आणि नवोदय विद्यालयामध्ये प्रत्येक जिल्ह्यामधून जर आपण पाहिलं गेल्या वर्षी जेवढ्या जागा शहरी भागातल्या मुलांना मिळाल्या तेवढ्या या वर्षी नाही मिळाले, त्याचं नक्की कारण काय हे आपण बघूया। तरी आपल्या समोर दिसते नवोदय विद्यालय सिलेक्शन लिस्ट। तर पुणे जिल्ह्यासाठी ही लिस्ट आहे, अशी प्रत्येक जिल्ह्याची लिस्ट आपापल्या भागामध्ये आपल्याला आपापल्या नवोदय विद्यालयाकडून किंवा त्यांच्या वेबसाईटवरती उपलब्ध आहे, आपण पाहू शकतो। नवोदय विद्यालयाचा पुणेसाठी दिसते आपल्याला जे काही सिलेक्शन आलेले त्याच्यामध्ये दिसलेले ओपन अनरिझर्व्ड सीट्स, ओपन बॅकवर्ड क्लास कोटा सीट्स, ओपन शेड्यूल कास्ट कोटा सीट्स। तर जे काही क्रायटेरिया आहे नवोदय विद्यालयाचा त्याच्यामध्ये 75% जागा आपण ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांसाठी धरल्या आणि 25% असं आपण पकडतोय। पण त्याप्रमाणे जर बघितलं तेवढ्या जागा नाहीच आहे। त्याच्यामध्ये आपण बघूया की जी सिलेक्शन झाले त्याच्यामध्ये दिसतंय की या ठिकाणी दिले एरिया कोणता आहे, रूरल आहे का शहरी। तर ह्या लिस्ट मध्ये दिसते आपल्याला पहिल्या पेजवर, तर या ठिकाणी सगळी माहिती बघितली आपण बघती अर्बन मधला एक विद्यार्थी या ठिकाणी दिसत आहे। ह्या अर्बन मधला विद्यार्थी आहे ओपन अनरिझर्व्ड सीट्स मध्ये एक विद्यार्थी। दुसऱ्या याच्यावर दिसतोय आपल्याला ओपन डिसेबल कोटा सीट्स मध्ये अर्बन मधला एक विद्यार्थी, 2 विद्यार्थी झाले अर्बन मध्ये। आणि जर आपण याच्यामध्ये पाहिलं नंतर तर कुठेही आपल्याला रूरल सगळे आहेत, शहरी मधला एकही विद्यार्थी दिसत नाही। तर शेवटपर्यंत लक्षात घ्या, अशा प्रकारे जर आपण पाहिले की 2 जागा फक्त शहरी भागातल्या मुलांसाठी होत, तर हे याचं कारण नेमकं काय ह्याच्याबद्दल आपण बघणार आहे। तर ह्यासाठी एक महत्वाचं म्हणजे हे जे आपलं प्रॉस्पेक्ट आहे, हे जे आपल्याला ऑफिशियली प्रॉस्पेक्ट दिलेलं आहे नवोदय विद्यालय त्यामध्ये दिले रिझर्वेशन ऑफ सीट्स, या पॉइंट मध्ये आपण बघूया। ऍटलीस्ट 75% ऑफ द सीट्स इन द डिस्ट्रिक्ट्स आर फिल्ड बाय द कॅन्डिडेट्स प्रोव्हिजनली सिलेक्टेड फ्रॉम द रूरल एरिया। म्हणजे 75% जागा ज्या आहेत त्या रूरल साठी आहेत, ग्रामीण साठी आहेत, हे तर फिक्स झाले। मग आता आपण म्हणूया की उरलेल्या ज्या 25% जागा ह्या शहरीसाठी आहेत का, तर त्यांनी स्पष्ट दिले द रिमेनिंग सीट्स आर ओपन विच विल बी फिल्ड फ्रॉम द अर्बन अँड रूरल एरिया कॅन्डिडेट्स ऑफ द डिस्ट्रिक्ट बेसिस ऑन द मेरिट। म्हणजे हे ज्या 25% जागा आहेत ह्या दोघांसाठी आहेत, म्हणजे ह्या 25% जागामध्ये कुठलाही विद्यार्थी येऊ शकतो, रूरल पण येऊ शकतो आणि अर्बन पण येऊ शकतो। म्हणजे शहरी आणि ग्रामीण हे दोन्ही विद्यार्थी याच्यामध्ये येऊ शकतात। ज्याच्यामध्ये ज्याला जास्त मेरिट राहील तो विद्यार्थी याच्यामध्ये बसणार आहे। या पद्धतीमुळेच याच्यामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये यावर्षी 2 मुलं शहरी मधून आहेत आणि आपले असे आता आमचे जवळजवळ 3-4 मुलं आहेत वेगवेगळ्या जिल्ह्यामधून, पुण्यामधून 2 विद्यार्थी आहेत की ज्यांचं सिलेक्शन होईल किंवा 1-2 प्रश्न चुकलेले आहेत, 2-3च प्रश्न चुकलेत असे मुलं या ठिकाणी सिलेक्शन मध्ये राहिलेले आहेत। त्याचं कारण हे आहे की कारण ह्यांना जागा ज्या 25% आपण बोलतोय 25% जागा आहेत त्याच्यामध्ये दोन्ही विद्यार्थी आहेत, ग्रामीण शहरी, ज्याला मेरिट जास्त आहे तो आलाय। मग याचा अर्थ ग्रामीण मधल्या मुलांचं जे काही स्कोर आहे तो हाय असल्यामुळं शहरी भागातल्या विद्यार्थी पण पाठीमागे राहिले। आता शहरी भागातले विद्यार्थी मागे का राहिले, तो काय हुशार नाही का किंवा तो अभ्यास करत नाही का, तर शहरी भागातले विद्यार्थी अभ्यास करतात, परंतु शहरी भागामध्ये जे विद्यार्थी आहेत त्यांच्या शाळा, स्कूल, त्यांचं टाइम मॅनेजमेंट, त्यांना तेवढा वेळ नाही मिळत। माझ्याकडे विद्यार्थी त्यांना शाळेमधूनच त्याला वेळ मिळत नाही, तिथे अभ्यास करायला शेवट विद्यार्थी तयारीला लागतात। आणि इव्हन दो आपण बघितलं ग्रामीणमध्ये, तर ग्रामीणमध्ये मग विद्यार्थ्यांची तयारी 1-1 वर्ष 2-2 वर्ष ऑफलाईन पद्धतीने पण विद्यार्थी करतात। आज आमचा क्लासचा जो रिझल्ट पाहिला तर आमचे शहरी ग्रामीण सगळे विद्यार्थी ऑनलाईन पद्धतीने आपली तयारी करतात। 100% ऑनलाईनचा निकाल आहे आपला। आपण जर पाहिलं शेवटी आपण बघूया, ठीक आहे, यावर्षी आपले 8 विद्यार्थी सिलेक्शन नवोदय विद्यालयामध्ये झालेले, त्याच्याबद्दल आपण बघूया। तो अशा प्रकारे 25% जागा जरी शहरीसाठी असल्या तर त्याच्यामध्ये फक्त शहरी नाहीये, शहरी ग्रामीण ज्यांना मेरिट असेल तो विद्यार्थी पुढे येणार आहे। याच गोष्टीमुळे लक्षात घ्यावं लागेल, इथून पुढे जर आपला विद्यार्थी शहरीमध्ये असेल तर आपल्याला जी त्याची तयारी आहे ती इतक्या चांगल्या पद्धतीची पाहिजे की तो कॉम्पिटिशन मध्ये पुढे निघला पाहिजे, याच्यासाठी हे महत्वाची गोष्ट। त्याचबरोबर शहरी भागातील विद्यार्थ्यांना जे अडथळे आहेत म्हणजे विशेषतः स्कूल टाइम, बाकीच्या ऍक्टिव्हिटी, याच्यामुळे त्याला जो वेळ देता येत नाही या गोष्टींचाही परिणाम याच्यावर राहतो। या सगळ्या गोष्टींचा आपण एकंदरीत विचार पालकांनी केला पाहिजे। त्यामुळे आजचा व्हिडिओ आपल्याला नक्की कसा वाटला आपण नक्की शेअर करा आणि आपापल्या जिल्ह्यामधून ही लिस्ट आपल्याला आपापल्या वेबसाईट वरती आपण जर टाकलं नवोदय विद्यालय सातारा, नवोदय विद्यालय सांगली, नवोदय विद्यालय सोलापूर, त्याच्यामध्ये आपल्याला मिळून जाते, किंवा जे सिलेक्टेड पालक आहेत त्यांना नवोदय विद्यालय हे प्रोव्हाइड करतं लिस्ट त्यांच्याकडे हे मिळते। या वर्षीचा आपलं नवोदय विद्यालयाचा निकाल आहे पूर्णपणे हा ऑनलाईन पद्धतीने आपली मुलं तयारी करतात, कारण हे इंदापूर शहर या ठिकाणाहून चालतं आपलं हे सर्व। प्रत्येक जिल्ह्यामधून आपली मुलं आहेत, त्याच्यामध्ये जालना, बीड, गोंदिया, पुणे आणि नाशिक मधून 5वी मधून विद्यार्थी बसलेले आहेत। यात 8वी वरून 9वी साठी पण फार कमी जागा असतात, त्याच्यामध्ये आपले बुलढाणा, आंध्र प्रदेश मधले एक विद्यार्थी अद्वैत गिरे की तिकडे ते जॉबला असतात, त्यानंतर आर्या विठ्ठल नेटके लातूर मधून। असे सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन आहे आणि युट्यूब चॅनलला आपल्या या चॅनलवरती सगळी माहिती, आपले दररोजचे क्लासेस पण असणार, एकमेव आपले युट्यूब चॅनल त्याच्यामध्ये प्रत्येक लाईव्ह क्लास आपल्या इथं तुम्हाला पण पाहायला मिळेल। तो आजच्या व्हिडिओ मधून आपल्याला नक्कीच आयडिया आलेली असेल की शहरी भागामधील विद्यार्थ्यांचं सिलेक्शन एवढं कमी का झालंय।